मंडळी, आपण सर्वांनी निश्चितपणे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं श्रवण किंवा पठण केलेलं असेल. आपल्यापैकी काही जण यापुढे देखील करणार असतील. प्रत्येक क्रियेसाठी एक ठराविक फलश्रुती असते आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ तर साक्षात कल्पवृक्ष आहे. तेव्हा अशा फलदायी वृक्षाची काय फलश्रुती असेल हे जिज्ञासा तुमच्या मनात नक्कीच असेल. किंवा कुठल्या अध्यायाच्या पठणाने तुमच्या कुठल्या समस्येचं निराकरण होईल याची सुद्धा ओढ तुम्हाला असेलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण नवनाथ भक्तिसार ग्रंथाची फलश्रुती, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती, तसेच कुठल्या अध्यायामध्ये कुठला कथाप्रसंग आला आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्या अध्यायामध्ये ग्रंथरचयिते मालुकवी मंगलाचरण करून ग्रंथलिखाणास सुरुवात करतात. पहिल्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांची जन्मकथा सविस्तरपणे सांगितली आहे. या अध्यायाच्या पठणाने संबंध बाधा नाहीशी होते. दुसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांना दत्तात्रेय व भगवान शंकर यांचे दर्शन लाभते व सर्व विद्या सिद्ध होतात. या अध्यायाच्या पठणाने अपार धनप्राप्ती होते व विजय होतो. तिसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांची मारुतीरायाशी भेट होते व मारुतीरायांचे श्रीराज्यामध्ये गमन होते. या अध्यायाच्या पठणाने शत्रूंचा नाश होईल, मुष्टिविद्या प्राप्त होईल व घरात मारुतीचे वास्तव्य राहील. चौथ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ अष्टभैरव व चामुंडा यांना वश करतात. या अध्यायाच्या पठणामुळे कपटाची बंधन व्यथा सुटेल व शत्रूंचा पराभव होईल. पाचव्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ वेताळावर विजय प्राप्त करतात. या अध्यायाच्या पठणाने भूतबाधा किंवा पिशाची बाधा होणार नाही. सहाव्या अध्यायात मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ती होते. या अध्यायाच्या पठणाने शत्रूच्या मनातले आपल्याविषयीचे कपट नाहीसे होते आणि शत्रू देखील मित्र होतात. सातव्या अध्यायामध्ये वीरभद्राची कथा आलेली आहे. या अध्यायाच्या पठणाने सर्व व्यथा चिंता दूर होतील व 84 लक्ष योनींचा जन्मोजन्मीचा फेरा होणार नाही. आठव्या अध्यायात मच्छिंद्रनाथास श्रीरामचंद्राचे दर्शन मिळते व मच्छिंद्रनाथांचे सूर्याबरोबर युद्ध घडून येते. या अध्यायाच्या पठणाने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, चिंता व्यथा दूर होतील. नवव्या अध्यायात गोरक्षनाथाची जन्मकथा सविस्तरपणे सांगितलेली आहे. या अध्यायाच्या पठणाने 14 विद्या प्राप्त होतील व 64 प्रकारच्या कला साधतील. 10व्या अध्यायात गोरक्षनाथांचा जन्मकथा व त्यांचे संगोपन याची सविस्तरपणे कथा आलेली आहे. या अध्यायाच्या पठणाने श्रीदोष नाहीशी होतात, कपट जाते व मुलांना दीर्घायुष्य लाभते. 11व्या अध्यायात मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन आणि जालिंदरनाथांची जन्मकथा आलेली आहे. या अध्यायाच्या पठणाने अग्निपीडा होत नाही व घरातील ग्रहदोष जातात. 12व्या अध्यायात जालिंदरनाथास वरप्राप्ती होते. त्याचबरोबर कानिपनाथांचा जन्म व त्यांना वरप्राप्ती अशी सविस्तरपणे कथा आलेली आहे. या अध्यायाच्या पठणाने देवतांचा क्षोभ असेल तर तो दूर जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील. 13व्या अध्यायात जालिंदरनाथ व मैनावती यांची भेट होते व जालिंदरनाथ मैनावतीस उपदेश करतात. या अध्यायाच्या पठणाने श्रीहत्येचा दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल.
14व्या अध्यायात गोपीचंद जालिंदरनाथास खड्ड्यात पुरतात. या अध्यायाच्या पठणाने कारागृहातून मुक्तता होईल व समाजात निर्दोषपणे राहता येईल. 15व्या अध्यायात कानिफनाथ व मारुतीराय यांचे युद्ध होते. या अध्यायाच्या पठणाने घरातील भांडणं नाहीशी होतात व घरात शांती सुख मिळते. 16व्या अध्यायात कानिफनाथ व गोरक्षनाथ यांची भेट होते. कानिफनाथांचे गोपीचंद राजाकडे आगमन होते. या अध्यायाच्या पठणाने दुष्ट स्वप्नांचा नाश होतो. 17व्या अध्यायात जालिंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट होते. या अध्यायाच्या पठणाने योग सिद्धी प्राप्त होऊन सन्मार्ग लाभतो. 18व्या अध्यायात गोपीचंदचे स्वतःच्या बहिणीच्या राज्यात आगमन होते. त्यानंतर तिचा मृत्यू होऊन गुरुकृपेमुळे जालिंदरनाथ गोपीचंद आपल्या बहिणीला पुन्हा जिवंत करतो. या अध्यायाच्या पठणाने ब्रह्महत्येचा दोष नाहीसा होईल व कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल. 19व्या अध्यायात कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथ श्रीराज्यात प्रवेश करतात. या अध्यायाच्या पठणाने परम आनंदकारक मोक्ष मिळेल. 20व्या अध्यायामध्ये मैनाकिनीचे पूर्ववृत्तांत, गोरक्षनाथ व गुरु मच्छिंद्रनाथांची भेट असा सविस्तरपणे कथाप्रसंग आहे. या अध्यायाच्या पठणाने वेड लागले असल्यास ते नाहीसे होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुरेख सुंदर होईल. 21व्या अध्यायात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास उपदेश करतात. या अध्यायाच्या पठणाने गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपोलोकात जाता येते. 22व्या अध्यायात मैनाकिनी सिंहलद्वीपात प्रस्थान करते. पुढे मच्छिंद्रनाथ मैनाकिनी यांची भेट होती. मीननाथाचा वध होतो व त्याचे संजीवनही होते. या अध्यायाच्या पठणाने विद्या संपन्न मुलगा होतो व तो सर्व विद्वानांना देखील मान्य होतो. 23व्या अध्यायात गर्भगिरीवर आनंद उत्सव साजरा केला जातो व गहिनीनाथास उपदेश दिला जातो. या अध्यायाच्या पठणाने घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहते. 24व्या अध्यायात भर्तरीची जन्मकथा व भर्तरीचे बालपण अशी सुरेख कथा आलेली आहे. या अध्यायाच्या पठणाने बालहत्येचा दोष नाहीसे होऊन घरातील मुलं बाळ सुखी होतात. 25व्या अध्यायात सुरोचन गंधर्वास गर्भदेह प्राप्ती म्हणजेच गाढवाचा देह प्राप्त होतो. या अध्यायाच्या पठणाने शाप बाधणार नाही, मनुष्य जन्म येईल आणि सुंदर स्त्री व पुत्र मिळेल. 26व्या अध्यायात शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान होते व भर्तरीचा विक्रमाकडे मुक्काम पडतो. या अध्यायाच्या पठणाने गोहत्येचे दोष जाऊन शत्रू तुल्य मुले होणार नाहीत. 27व्या अध्यायात विक्रम व भर्तरी यांचे विवाह संपन्न होतात व भर्तरीनाथांची दत्तात्रयांशी भेट घडून येते. या अध्यायाच्या पठणाने हरवलेली वस्तू किंवा पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार प्राप्त होतो. 28व्या अध्यायात पिंगला अग्नीमध्ये प्रवेश करते व भर्तरीनाथ या घटनेचा शोक व्यक्त करतात. या अध्यायाच्या पठणाने गुणवान स्त्रीशी लग्न होईल, ती स्त्री अखंडपणे सेवा करीत राहील. 29व्या अध्यायात भर्तरीनाथांची विरक्त अवस्था, त्याचं सविस्तरपणे वर्णन आलेलं आहे. या अध्यायाच्या पठणाने क्षयरोग बरा होईल, 3 प्रकारचे ताप जातील. 30व्या अध्यायात भर्तरीचा विद्याभ्यास
व चौरंगीनाथांची पूर्ववृत्तांत असा एक कथाप्रसंग आलेला आहे। या अध्यायाच्या पठणाने चोराची दृष्टी नाहीशी होते। 31व्या अध्यायात चौरंगीनाथाची तपश्चर्या असा एक सुंदर कथाप्रसंग आहे। या अध्यायाच्या पठणाने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत। 32व्या अध्यायात मच्छिंद्रनाथ परकाया प्रवेश करतात। या अध्यायाच्या पठणाने गंडांतर नाहीसे होईल व आयुष्य वाढेल। 33व्या अध्यायात गोरक्षनाथ व माणिकनाथ यांची भेट घडून येते। चौरंगीनाथांचा उद्धार होतो व मच्छिंद्रनाथ देहासाठी वीरभद्राशी युद्ध घडून येते। अशा या अध्यायाच्या पठणाने धनुर्वात होणार नाही, झाला असेल तर लवकर बरा होईल। 34व्या अध्यायात वीरभद्रास जीवदान मिळते। मच्छिंद्रनाथ पुन्हा पूर्वदेहात प्रवेश करतात व अडबंगनाथ, धर्मनाथ व रेवणनाथ यांच्या कथा या अध्यायात आलेल्या आहेत। या अध्यायाच्या पठणाने सर्व कार्यसिद्धी होऊन यश मिळते। 35व्या अध्यायात रेवणनाथावर दत्तप्रभूंचा अनुग्रह होतो व रेवणनाथ कैलासाकडे प्रस्थान करतात। या अध्यायाच्या पठणाने महासिद्धी मिळतील व 42 पुरुषांचा उद्धार होईल। 36व्या अध्यायात ब्राह्मण पुत्रांना जिवंत केले जाते। त्याचबरोबर या अध्यायात वटसिद्ध नागनाथाची कथा आलेली आहे। अशा या अध्यायाच्या पठणाने साप व पिंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल। 37व्या अध्यायात नागनाथास दत्तप्रभूंचे दर्शन लाभते व दत्तप्रभूंकडून त्यांना वरप्राप्ती मिळते। या अध्यायाच्या पठणाने दुश्शीलपणा नाहीसे होऊन विद्या प्राप्त होते। 38व्या अध्यायात चरपटीनाथांची सविस्तरपणे कथा आलेली आहे। या अध्यायाच्या पठणाने हिवताप, नवज्वर व इतर काही ताप नाहीसे होतील। 39व्या अध्यायात चरपटीनाथांचा विस्तृत पराक्रम सांगितलेला आहे। या अध्यायाच्या पठणाने युद्धात विजय प्राप्ती होते। 40व्या अध्यायात इंद्रांचा सोमयाग, नाथांचा त्यांना आशीर्वाद व यानंतर या अमृततुल्य ग्रंथाचा समारोप असा सर्व कथाप्रसंग आलेला आहे। या अध्यायाच्या पठणाने हा अध्याय परिसाप्रमाणे व कामधेनुप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करेल। त्याचबरोबर संपूर्ण श्री नवनाथ भक्तिसार वाचल्याने पुण्य मिळेल, पुत्र पौत्र यश धनधान्य इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होतील। मंडळी, असा हा अमृततुल्य नवनाथ भक्तिसार आपण सर्वांनी नक्कीच श्रवण करा, पठन करा। आपल्या दुःखातून, आपल्या कष्टातून तुम्हा सर्वांना नक्कीच मुक्तता मिळेल। आपण अजून ग्रंथाचं श्रवण किंवा वाचन केलं नसेल तर निश्चितपणे करा। नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे 1 ते 40 अध्याय सारांश स्वरूपात आम्ही अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल। तिथे जाऊन या ग्रंथाचं नक्कीच मनोभावी श्रवण करा। तुमचे सर्व दुःख, सर्व ताप नाहीसे होतील। आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती लाभो हीच दत्तप्रभूंकडे प्रार्थना।